सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज तुळशीदासराव राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला। या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत हे प्रबळ दावेदार मानले जात असताना मनोजराव राणे यांना पक्षाने संधी दिली। यावेळी संदेश सावंत काय म्हणाले ते पाहूया। आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाटळ मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय असं समजतोय आणि देखील 2 अर्ज दाखल केले असं देखील समजतंय। नेमका काय? नाही, तुमची माहिती अजून खोटी आहे। आता मी फक्त नाटळ मतदारसंघातनं अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे। आपल्या पत्नी संजना सावंत या सुद्धा इथं अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे अशी माहिती मिळते। चुकीची माहिती आहे। मी आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी डमी फॉर्म भरलेला आहे। साहेब, बघितलं तर अगदी उघडपणे विचारतो की संजना सावंत आणि संदेश सावंत ह्या दोन्हीही पती पत्नी बघितलं तर या जिल्हा परिषद निवडणूक निर्णयामध्ये असणार अशा प्रकारची चर्चा होती। मात्र ऐनवेळी बघितलं तर त्यामध्ये फेरबदल पक्ष सेटिंगकडून झालेत। फक्त तुमच्याच नावावरती शिक्कामोर्तब झालंय। एबी फॉर्म तुम्हालाच फक्त देण्यात आलेला आहे। काय प्रतिक्रिया? अजून 2 तास बाकी आहेत ना, बघू, प्रयत्न करू, अजून काय होऊ शकेल काहीतरी। साहेब, हरकुळ मतदारसंघातून तुम्ही उमेदवार असणार हे पहिल्यापासून निश्चित मानलं जात होतं। मात्र तुम्ही कुठेतरी हरकुळमध्ये अपक्ष फॉर्म भरणार अशी मोठी चर्चा चालू आहे। मी आतापर्यंत 35-36 वर्षाच्या प्रवासामध्ये राणे कुटुंबियांबरोबर प्रवास केलेला माणूस आहे। कारण कमी जास्त कुठेतरी काहीतरी होतं। हा सूचक पुढच्या 2 तासातला सूचक संदेश समजायचा का? नाही, असं काय म्हणता येणार। साहेब, एक स्टेटस आलं होतं, आपले जे एक सहकारी आहेत माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचं, नितेश राणेंना रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम, ही सेकंड लाईन जी होती, गोट्या सावंतांना सलाम, ही खरं म्हणजे अनेकांना बुचकाळ टाकणारी होती। काय म्हणाल त्याबद्दल? नाही, मी आधी व्हॉट्सअप वापरत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण मी काय बघायचं चर्चा कानावर आली असेल। नाही, मी काल प्रचारामध्ये बिझी असल्यामुळे माझं काय तेवढं लक्ष नव्हतं। साहेब, सलाम केल्यानंतर प्रत्यक्षात संतोष कानडे हे तुम्हाला भेटले सुद्धा होते काल, त्यामुळे जरी व्हॉट्सअप वापरत नसला तरी प्रत्यक्ष भेट 100% माझे जुने मित्र आहेत, बाळावंजूपासूनचे मित्र आहेत। आणि भेटणं म्हणजे काय, मी पण एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार पदाधिकारी आहे, किती वर्ष काम करतोय राणेकडून, त्यांचे दुःख किंवा त्यांची काहीतरी अपेक्षा असेल ते मला सांगण्यासाठी पक्षाचे भेटू शकतात। आज त्यांनी देखील उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल करण्यासाठी इथे दाखल झालेत असं एक नाही, मला कल्पना नाही। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राणे कुटुंबियांसाठी आपण त्यांची मनधरणी करणार आहात का? मी पक्षासाठी काम करणारा, गेले 36 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे। त्या कारणाने पक्षाचं जिथे हित असेल तिथे मी 100% काम करेन। कोणासाठी हातपाय पडायचे असेल पडेल, आतापर्यंत तुम्ही बघितलेले आहेत। साहेब, पक्षहित हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी। चर्चा अशी पण आहे की हरकुळ मतदारसंघामध्ये जर काय गोट्या सावंत उमेदवार नसतील, अन्य कोणताही उमेदवार असेल तर कदाचित चित्र उलटं होऊ शकतं, पक्षाला बाधा येऊ शकते कदाचित। बघा, माझ्यापेक्षा काही तज्ज्ञ, माझ्यापेक्षा पण काही ज्येष्ठ तज्ज्ञ लोक आहेत, त्यांची काहीतरी गणितं असू शकतील। मी एक छोटा कार्यकर्ता आहे, माझी गणितं काहीतरी चुकीची असू शकतील, मग ते अभ्यास करतील, कारण अजून 10 ते 11 दिवस आहेत, त्यांना शक्य होऊ शकेल ते। बरं, ह्या एकूणच सगळ्या आजच्या गेले 2-4 दिवसात या हरकुळ मतदारसंघाच्या संदर्भात असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काही प्रवेश पण घेतले जाण्याची चर्चा होते, तर त्या संदर्भात आपलं काय? पक्ष वाढणं, पक्ष मोठा करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। मला एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून ती मला आवडली म्हणून मिळेल तशातली का होत नाही। विरोधकांचा गड कमकुवत करण्यामध्ये गेली 1.5 वर्ष आपण खर्ची घातलीत, भाजपा तिथं मजबूत केलं आणि तुमची उमेदवारी नाकारली जाते आता असं दिसून येतंय। नाराज नाही आहेत? 100% नाराज नाही, कारण का मी पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आपली चुकीची माहिती आहे 1.5-2 वर्ष, तर मी 5.5 वर्षात समोरचे जे कोण विरोधक आहेत त्यांना नेस्तानाबूत केलेलं आहे आणि मी कालच्या विधानसभेला माझा रिझल्ट टाकून दिलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।